माळशिरसचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता आवाज उठवला आणि लवकरच ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहेत. काल त्यांनी खरं तर वकिलांची देखील दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. काय वकिलांबरोबर चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे? नाही मूळ मुद्दा की या सगळ्या म्हणजे ईव्हीएमच्या या प्रकारामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 1,10,000 एवढं मतदानाची हेराफेरी झालेली आहे. आणि मग मी इथं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असेल, मार्कडवाडीच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणी मुंबई असेल, सगळ्या ठिकाणी मी बऱ्याच लोकांना चर्चा केली. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे गेल्याशिवाय आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं म्हणून पवारसाहेबांच्या 6 जनपदला पराभूत सगळे उमेदवार आणि मी विजयी उमेदवार त्या ठिकाणी सगळे जमा झालो होतो. त्या ठिकाणी पवारसाहेबांनी अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत सुप्रीम कोर्टामधले, त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांची चर्चा झाली. त्या ठिकाणी केजरीवाल साहेब सुद्धा आले होते आणि केजरीवाल साहेबांचे मुद्दे वेगळे होते की ते ईव्हीएममध्ये कशा पद्धतीने गडबड करतात. तर त्यांचं मत होतं की लोकसभेला माझ्या दिल्लीमध्ये ते ईव्हीएम सेट करतात आणि विधानसभेच्या वेळेला सेट करत नाहीत. त्यांचं मत असं होतं की लोकांना शंका आली ना पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की मग हे कसं राज्य ह्यांचं येतंय, यांचं तेलंगणा कसं येतंय, यांचं कलकत्ता कसं येतंय, यांचं काश्मीर कसं येतंय आणि जी राज्य ह्यांना हवी आहेत त्या राज्यामध्ये महाराष्ट्र असेल या पद्धतीनं त्यांनी हा सगळा ईव्हीएम सेटिंगवरती हे सगळं केलेलं आहे. मग त्याच्यामधले ते स्वतः IT इंजिनियर आहेत आणि IRS ऑफिसर आहेत. त्यामुळे त्यांना ह्याच्यातलं तंत्रज्ञान सगळं माहिती आहे. त्यांनी अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी उलगडा करून दाखवला. त्यांनी एक किस्सा सांगितला की हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आता प्रूव्ह करता येत नाही, पण हरियाणाच्या निवडणुकीमध्ये कुठलं तरी एक बॉर्डरला गाव होतं आणि त्या गावामध्ये त्याने असा प्रयोग केला की त्या गावामध्ये साधारण 32 मतं ही भारतीय जनता पार्टीची होती आणि 122 मतं काहीतरी म्हणजे काँग्रेसची होती. त्यावेळेला तिथं सपल म्हणून एक सरदारजी होते, काय ते सत्यपाल सपल असं काहीतरी ते काँग्रेसचं काम बघतात. तर त्यांनी काय केलं की त्या गावामध्ये यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगितलं की तुम्ही 32 ऐवजी 42 मतं तुम्ही पोल करा. तुम्हाला 10 मताचं ज्यादा पोलिंग देतो आणि तुमची मतं एकाच माणसानं पोल करा. त्यांना प्रयोग करायचा होता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खुश झाले आणि तिथल्या केंद्रप्रमुखाला त्यांनी मॅनेज करून ते घडवलं आणि ह्यांची जी आहेत 122 मतं ही त्यांनी प्रत्येक माणूस यायचा म्हणजे नोंदवायचा, पण बटन दाबणारा मनुष्य एकच होता. तर एका माणसानं बटन दाबलं हाताचं 122 आणि दुसऱ्याने एकाच माणसानं बटन दाबली 42. निवडणुकीचा निकाल असा आला की त्या ठिकाणी कमळाला 122 मतं. उलट झालं आणि उलटा त्यांनी निकाल केला. मग त्यांचं 100% ह्या मशीन बाबतीमध्ये त्यांचं माइंड म्हणजे केजरीवाल साहेबांची माइंड सेट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मशीन सेट आहे. ते कुठं कशी सेट केली जाते त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रेशो काय असतो 2:1, 1:1, 3:1, 4:1, पण मशीन सेट आहे हे त्यांनी ट्रायल घेऊन बघितलं. आणि मग जर तुम्ही एखादी ट्रायल घेऊन बघितला असेल तर त्यांना शंका होती म्हणून ते धावत पळत आले की कोण आहे मार्कडवाडी, काय आहे ह्याच्यामधलं. त्यांना समजून घ्यायचं होतं मार्कडवाडीचं बंड काय झालंय, त्यांना काय लोकांना अपेक्षित आहे आणि सरकार का मोडून पाहत आहे, निवडणूक आयोग का समोर येत नाही. निवडणूक आयोगानं तर त्या सगळ्या शंका काढायला समोर यायला पाहिजे. आता सुप्रीम कोर्टात कोणाच्या विरोधात जाणार आपण? नाही, ही सगळी जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कोणालाही या ईव्हीएम सेटिंगचं जे तंत्रज्ञान आहे हे सगळे मिळून हेच लोक करतात आणि ह्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला आलं हे ईव्हीएम आणलं काँग्रेसने, पण ह्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला देश आला
याच्याही पाठीमागे अटल बिहारीच्या वेळेला आला होता. पण त्यावेळी काय तो असा इतका प्रकार नव्हता. आत्ता जो प्रकार चालू आहे, ह्यांच्या हातामध्ये आल्यानंतर ह्यांनी ओळखलं, की कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला 30-35% 25% मतं असतात. आणि त्याच्या गोंधळामध्ये ही अजून 20-25% मतं नेता येतात. पण त्यांचं म्हणणं दुसरं काय त्यावेळेला, की काही करून आता ह्याच्या पुढं की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं असेल, तर प्रत्येक मतदारसंघातली एक 5 गावं, 5 बूथ तुम्ही असं करा, की ज्या ठिकाणी तुम्हाला 200 मतं पडलेली आहेत आणि तुम्हाला ती 400 पडायला पाहिजे होती. तर ती 400 लोकांचं तुम्ही ॲफिडेव्हिट करा. त्या गावातल्या लोकांचं, की बाबा आमचं मत गेलंय कुठं, हा जाणण्याचा, विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि आमचं मत ज्याला दिलंय त्याला गेलं पाहिजे. आणि ते जर जात नसेल, तर निवडणूक आयोगानं समोर आलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं समोर येऊन ते दाखवलं पाहिजे, की तुमचं मत हे तुम्ही दिलेल्या माणसालाच जातंय. आणि मग हे जर जात नसेल, तर ही जे राज्यामधला आक्रोश आहे किंवा याही पद्धतीचं वातावरण काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांनाही माहिती आहे, राज्यातल्या जनतेलाही माहिती आहे आणि माझ्या तालुक्यातल्या मला माहिती म्हणजे आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात जाणार तुम्ही. नाही, आम्ही निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदा जाणार आहे हां. आणि निवडणूक आयोगानंतर मग तर सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे, हं. की निवडणूक आयोगानं पहिल्यांदा समोर येऊन हे पिक्चर क्लिअर केलं पाहिजे. आमची शंका, बाबा ईव्हीएम बरोबर आहे, तर ईव्हीएम इज राईट. हे तरी लोकांना देशाला सांगा, ईव्हीएम हे बरोबर आहे. आणि मग ईव्हीएम बरोबर असेल, तर आपण ईव्हीएम बरोबर जाऊ. वेळ वाचेल. 5-6 तासाचा जो वेळ आहे मतमोजणीचा, हा काय असं माझं मत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात तुम्ही आधी जाणार नाही पहिले. नाही, पहिल्यांदा आम्ही निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ कधी दिल्ली, कधी जाणार आहे? दिल्लीकडे जाणार आहे. आता हे सगळ्यांना सांगितलेलं आहे, 1 आठवडाभराचा वेळ लागेल. हं. त्याच्या पूर्वी त्यांना केजरीवालला जाणून घ्यायचं आहे, की या मार्केटवाडीमध्ये काय घडलं आणि हे बंड का झालं? तर असे अनेक बंड आहेत. अनेक ठिकाणी माझ्या तरी 91च्या 91 तालुक्यामध्ये लोकांचा हे ओटावा आहे. सगळेजण म्हणतात त्यात मुद्दे काय काय असणार आपले? त्याच्यामध्ये मुद्दे असणार आहेत, की ज्या गावानं मतदान केलं त्याच्यामधले नोटरीच्या माध्यमातून ॲफिडेव्हिट करून हां. प्रत्येक तालुक्यातले एक 5 बूथचं तरी किमान तुम्ही ॲफिडेव्हिट घातलं पाहिजे. आणि तुम्हाला 200 मतं पडलीत, 500 पडायला पाहिजेत. त्या 500चं 200चं जे बी काय असेल ते घालून तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जायचं. इलेक्शन कमिशननं त्याचं निरसन केलं पाहिजे, ती जबाबदारी आहे. हां. आणि जर इलेक्शन कमिशननं नाही केलं, हां. तर मात्र आम्ही सगळे मिळून सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. आणि जर आम्हाला दोन्ही पातळीवरती न्याय नाही मिळाला त्या बाजूला, तर आम्ही दुसरा राहुल गांधीच्या माध्यमातून या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही राज्यातली एक निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घेतलीच पाहिजे. आणि माझं मत त्याच्याही पुढे जाऊन आहे, की तुम्हाला या मतदारसंघातली ही जागा मी रिकामी करून देतो. तुम्ही 2-5 हजार मताचं व्हेरिएशन येऊ शकतं. पण एवढं लाखाचं नाही. आणि त्यासाठी माझ्या मतदारसंघातली निवडणूक ही घेतली पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळे अभिषेक मनु सिंघवी असतील, केजरीवाल साहेब असतील, ह्या सगळ्यांचं ठरलं, की आपण यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवायचा तो आपला हक्क आहे. आणि आपला हक्क मिळवणं आणि त्यासाठी तुमच्यावर गुन्हा दाखल करणं किंवा तुम्हाला त्यापासून रोखणं हे कायद्यानं बरोबर नाही. आणि मग ह्याचे परिणाम वेगळे होतील. माझं तर मत असं आहे, की कुणी ह्याच्यामध्ये न्याय मिळवू न मिळवू, पण तो माझा अधिकार आहे. आणि माझं मत कुठं गेलं हे जाणणं आणि हे जाणल्याशिवाय मी थांबणार नाही. मी त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. आता इकडे कोण येणार? राहुल गांधी म्हणा किंवा केजरीवाल कधी येणार आहेत? काही तारीख मिळाली? नाही, राहुल गांधींचं कशा पद्धतीनं म्हणजे यायचं ठरलेलं आहे, पण लाँग मार्च काढायचं आहे. तिथं संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे. त्यामुळे तिथेही त्यांचं ते जोरदारपणानं अदानीवरती त्या धनगड विश्वास ठराव अनेक बाबी त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं त्यांचा प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. त्यांना इथलं सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. त्यांचे लोक आले होते, नाना पटोले आले होते. त्याच्या अगोदर त्यांची एक टीम ते अतुल लोंढे ही आली होती. आणि दिल्लीमध्ये खूप चर्चा आहे ह्याची सगळ्या. जवळ-जवळ मला 60-70 खासदार भेटले, वेगवेगळ्या राज्याचे भेटले.
आणि अनेक लोकांनी असं म्हणजे कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव केला, की हे करणं कुणीतरी गरजेचं आहे. याचं दूध का दूध निवडणूक आयोग समोर येत नाही. न्यायसंस्था न्याय देत नाहीत. सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेला याचिका त्या फेटाळली. कोणीतरी त्या गोशाळावाल्यांनी केली होती ती. म्हणजे ती याचिका सुद्धा ठरवून केली जाते का? आणि ठरवून ती फेटाळली जाते का? म्हणून आपण नेमकेपणानं जाऊ. आपण लोकांचं मत आहे, की आमचं मत आहे. लोक त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत, की आमचं मत हे गेलंय कुठं हे आम्हाला दाखवून द्या. आणि नक्की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला समोर यावं लागेल आणि त्या ठिकाणी हिची पडताळणी करून द्यावी लागेल. आणि पडताळणी जर नाही करून दिली, तर मग तरी यापुढे आयुष्यात मी ईव्हीएमवर कधी मत करणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीलाही कधी उभं राहणार नाही. वेळापूरहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.